नमस्कार मित्रांनो, खास सरावासाठी उपयुक्त आपण घेऊन आलो आहोत संपूर्ण नफा तोटावरील जे सरळ तुम्हाला सरळ 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 पोलीस भरतीला विचारले जाणारे खास प्रश्न आहे. वनरक्षक असेल इतर कोणती परीक्षा असेल त्याच्यासाठी खास करून तुमच्यासाठी आपण या नफ्या तोट्यावर प्रत्येक वेगळा प्रश्न पाहायला भेटणार आहे. चला तर मित्र हो, चालू विषयाला सुरुवात करूया. हा प्रश्न असा होता की कोणत्या पद्धतीत तुम्हाला प्रश्न विचारला जाते लक्षात घ्या. रामने एक खुर्ची 500 रुपयाला घेऊन 750 रुपयाला विकल्यास नफा किती झाला. आता सरळ सरळ प्रश्न आहे सगळे. 500 रुपयाची त्याची काय आहे, खरेदी आहे, आणि त्याचबरोबर 750 त्याची काय आहे, विक्री आहे. म्हणजे याच्यातला जो फरक आहे तो म्हणजे किती रुपयाचा आहे. तुम्हाला नफा किती झाला तर याच्यातला फरक आहे तो 250. म्हणजे हा तुमचा झाला नफा. काय होणार आहे, नफा. ध्यानात घ्यायचा 250 काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. चला तर मग समोरचा प्रश्न पहा. अशोकने एक वस्तू विकल्यामुळे त्याला 1000 रुपये नफा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत 7500 रुपये असेल तर विक्री किंमत किती. आता नफा आहे. आता ही किंमत म्हणजे काय आहे, 7500 खरेदी आहे, 7500 आणि विकले जी नफा आहे ती 1000 आहे. याच्यात जर मिळून टाकलं तर आपल्याला विक्री भेटून जाणार. म्हणजे तुम्ही काय करायचं, 1000 मिळून घ्यायचं आणि 8500 रुपये हे तुमचं काय असणार आहे, विक्री किंमत असणार आहे. समजलं. चला समोरचा प्रश्न. एका सायकलची खरेदी किंमत काय सांगितलं मी, खरेदी किंमत 2700 रुपये आहे. जर ती सायकल विकून 500 रुपये काय झाला, नफा होत असेल तर सायकलची विक्री किंमत किती. आता विक्री किंमत, खरेदी किंमत किती आहे, 2700. आता ही खरेदी आणि नफा म्हणजे हे 500 रुपये नफा झाला. मग आपल्याला विक्री किंमत सांगितलेली आहे 27, 27, 5, 32, किती 32 आणि हे 2 शून्य म्हणजे 3200 रुपये या सायकलची काय आहे, विक्री किंमत आहे. बरोबर आहे. चला समजत असेल, व्यवस्थित चालू आहे. पहा लक्ष द्या. तुम्हाला वाटा मागं पाहायचं ना बुवा, महत्वाचं तुमच्याकडे पाहणं नाही, महत्वाचं आपल्याला शिकणं आहे. चला समोरचा प्रश्न पहा. एक व्यापाऱ्याला एक कपाट 9000 रुपयाला विकल्यामुळे 2200 रुपये नफा होतो. काय म्हटलं, इथं काय सांगितलं, 9000 विकलेली आहे, खरेदी आहे का, आणि 2200 रुपये नफा होतो. तर त्या कपाटाची मूळ किंमत यानी की खरेदी किंमत तुम्हाला विचारलेली आहे. मग सरळ सरळ काय करायचं, हे 9000 ही विक्री किंमत आहे आणि जो झालेला नफा म्हणजे याच्यात आहे, म्हणजे वजा किती रे, 2200 रुपये. काय करणार तुम्ही, याच्यातला फरक काढून घेणार आणि तुम्ही जर 2200 त्याच्यातून जर काढलं तर त्याचं उत्तर किती असणार आहे, 7800 रुपये. काय असणार आहे, 7800 रुपये. चला तर मग समोरचा प्रश्न पहा. कबीरने 5200 रुपये मूळ किमतीचा मोबाईल विकल्यामुळे त्याला 900 रुपये तोटा झाला. काय झाला, 900 रुपये तोटा झाला. तर त्या मोबाईलची विक्री किंमत किती. आता इथं तोटा झाला, काय झाला, तोटा झाला. याच्या पाठीमागच्या उदाहरणात पहा काय केलं, 2200 रुपये नफा होतो तर त्या कपाटाची मूळ किंमत किती आपण याच्यातून काढला. आता पहा हा प्रश्न काय सांगतो, 900 रुपये तोटा झाला तर त्या मोबाईलची विक्री किंमत किती. आता विकलेली किंमत किती पहा, मूळ किंमत होती, मग विकलेली किंमत ऑलरेडी 900 रुपये तोटा झाला. म्हणजे 5200 मधून 900 काय करावं लागेल, तुम्हाला वजा करावं लागेल आणि त्याचा ज्याच्यातून तुम्ही जर 900 काढले तर त्याचं उत्तर असणार आहे 4300 रुपये. म्हणजे ही काय असणार आहे, त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे. चला पुढचा प्रश्न पहा. 3000 रुपये मूळ किमतीची वस्तू 3600 रुपयाला विकल्यास किती शेकडा नफा होईल. आता किती शेकडा नफा होईल, पहिली मूळ किंमत किती म्हणजे आणि खरेदी किंमत 3000 आणि ही जी आहे ही विक्री किंमत आहे. तर सरळ सरळ काय करून घ्यायचं, खरेदी किंमत आणि विक्री किंमत याच्यातील फरक किती असणार आहे, 600 रुपये. किती असणार आहे, 600. आणि नेहमी सांगतो खरेदी किंमत काय करायची, छेदाला घ्यायची. खरेदी किंमत किती असणार आहे, 3000 गुणिला शेकडा नफा सांगितल्यानंतर गुणाकाराला 100 ठेवायचं. 1 2 3 1 2 3 3 1 3 3 2 6 बरोबर. याने की 20% काय होईल, त्या ला नफा होईल. 20% काय होईल, नफा होईल. चला समोरचा प्रश्न शॉर्टकट सांगतो बाबा, व्यवस्थित आहे, व्यवस्थित समजून घ्या. डबल सराव करा. गणित हा सराव केल्याशिवाय येत नाही.
याला सरावच लागणार आहे तुम्हाला, बाकी काहीच नाही. तुम्हाला सराव करणे, बाकी काहीच नाही करायचं. पहा, एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रुपयाला विकल्यामुळे 15% नफा झाला. किती? 15% नफा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता विक्री किमतीसोबत तुम्हाला सांगितलं, मी खरेदी किंमत म्हणलं ना, विक्री किमतीसोबत कधीही गुणाकाराला 100 घ्यायचा आणि तुम्हाला खरेदी किंमत सांगितल्यानंतर छेदाला काय करणार आहे? पहा, छेदा सरळ सरळ याच्या सोबत 2300 गुणिला 100 आपल्याला काय करायचं? खरेदी किंमत काढायची. म्हणजे नफा किती आहे? 15%, यानी की 115 ध्यानात घ्यायचा. जर तोटा झाला असता आपण इथं 85 लिहिला असतं, पण नफा आहे. चला, 5 दोन्ही 10 उरला 1, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 23 एक 23, 23 एक 23, 2 0 आणि हा 1, 1 2 म्हणजे सरळ सरळ तुमचं किती होणार आहे? 1 3 म्हणजे 20,000, सॉरी 2000. किती? 2000 रुपये. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असणार आहे? 2000 रुपये असणार आहे. पहा, विक्री किमतीसोबत गुणाकाराला 100 घ्या, नफा असेल तोटा असेल छेदाला घ्या, डायरेक्ट तुम्हाला खरेदी किंमत भेटून जाते. चला, समोरचा प्रश्न पहा. एक व्यापाराने 2000 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकल्यास विक्री किंमत किती? आता खरेदी सांगितली का? विक्री किंमत. मग विक्री किंमत म्हणलं तर या वस्तू सोबत आहे ते, म्हणजे व्यापाराने रुपयाची वस्तू 20% नफ्याने म्हणजे 2000 रुपये 120% नफा आहे म्हणून 120 छेदाला किती? 100. 1 2 1 2. चला, 12 दोन्ही 24 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे टाकून घ्यायचे. यानी की त्या वस्तूची विक्री किंमत किती असणार आहे? 2400 रुपये. किती असणार आहे? 2400. चला, समोरचा प्रश्न. एक वस्तूची खरेदी किंमत 5000 रुपये आहे व विक्री किंमत 4000 रुपये असल्यास शेकडा तोटा किती? मला सांगा, खरेदी किंमत किती आहे? 5000. आता ही खरेदी किंमत 5000 तुम्ही मांडली, त्याचबरोबर विक्री किंमत 4000 मांडली. त्या तुलनेत त्या व्यक्तीला 1000 रुपये तोटा झाला. कोणत्या? ह्या खरेदी किमतीसोबत. खरेदी किंमत छेदाला टाकून घ्यायच्या गुणिला 100. तुम्हाला सांगितलं नेहमी 1 2 3 1 2 3, 5 1 5, 5 दोन्ही 10, यानी की 20% त्या व्यक्तीला काय होणार आहे? तोटा होणार आहे. म्हणजे 20% काय होईल? त्या व्यक्तीला तोटा होणार आहे. चला, समोरचा प्रश्न. चला, 15,000 रुपये मूळ किमतीची वस्तू 15,000 रुपये मूळ किमतीची वस्तू विकल्यामुळे 20% तोटा. किती? 20% तोटा होत असेल तर विक्री किंमत किती असं सांगितलेलं. आता इथं तोटा झाला बाबा, मी सांगितलं ना. मग तोटा झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला आता 120 घेणार की 80? आपण 80 घेणार. म्हणजे काय होतं की 15,000 लक्ष द्या, 15,000 गुणिला 80 छेदाला किती असणार आहे? 100. चला, किती विक्री किंमत किती सांगली? 1 2 1 2, 15 8 120 आणि हे 2 शून्य, यानी की 12,000 त्या वस्तूची काय असणार आहे? विक्री किंमत असणार आहे. समजत असेल ना? चला, 12,000 त्या वस्तूची विक्री किंमत आहे. पहा, एक पेन 96 रुपयास विकला तेव्हा 20% नफा झाला, तर त्या पेनची खरेदी किंमत किती? आता 96 रुपयास विकला, आता खरेदी किंमत सांगितली ना, मग या विकलेल्या किमतीसोबत म्हणजे 96 गुणिला किती? 100. किती असणार आहे? 100. छेदाला नफा किती आहे? 120. किती? 120. लक्ष द्यायचं. शून्य कटलं 12 1 12, 12 8 96 बराबर किती रे? 80 रुपये त्या वस्तूची काय असणार आहे? खरेदी किंमत असणार आहे. समजत असेल ना तुम्हाला? बाबा समजतं, थोडस शांततेत घ्यायचं. चला, पहा, समोरचा प्रश्न असा आहे. तुम्हाला सण चाललं, व्यवस्थित चाललंय, तुम्हाला समजेल. सोपे प्रश्न आहे. याच लेवलचे प्रश्न परीक्षेला विचारले जाते. पोलीस भरतीच्या ताण नाही घ्यायचा. पहा, थोडी तब्येत बरोबर नाही, सर्दी झाली बा काही. 20% नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयानं विकली जाते तेव्हा ती वस्तू 70 रुपयानं विकली तर शेकडा नफा किती? असा प्रश्न असतो. पहा, 120 सोबत नफा म्हणला ना, 120 लिहून घ्यायचं. त्यासोबत 60, 70 रुपये ना, 70 रुपये खाली रुपये गुणिला, पहा लगेच तुम्हाला शेकडा नफा भेटून जातो. पहा, 120 गुणिला 70 याच्या संबंध छेदाला ज्याच्यासोबत x आहे ते छेदाला टाकून घ्या. शून्य कटलं 6 1 6, 6 2 12 बराबर 7 2 14, 140. 100च्या तुलनेत किती आहे ते?
40 न शिल्लक आहे. किती ना 40 न शिल्लक आहे म्हणून 40% काय होईल त्याला नफा होईल. शेकडा किती नफा होईल 40% नफा होईल. चला समोरचा प्रश्न. प्रणवने 500 रुपयास खरेदी केलेला रेडिओ 10% नफ्याने चंदूस विकला. चंदूने तो रेडिओ गोटू शेकडा 10% तोट्याने विकला तर गोटूने तो किती रुपयास विकला असा प्रश्न तुम्हाला आला परीक्षेत. मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट कसा सोडवायचा आणि मला एक शेवटचा प्रश्न कमेंट्स मध्ये अशा स्वरूपाचा तुम्ही मला सांगायचा आहे. याच प्रकाराचा शेवटचा प्रश्न पहा. डायरेक्ट 500 लिहून घ्यायचे बाबा. 500 लिहून घेतले किती 10% नफ्याने म्हणजे 110. कारण इथं जशाच्या तसं लिहून घ्यायचं. गुणाला तोट्याने किती रे तोट्याने म्हणजे किती 90. छेदाला किती 100. एक हिस्सा 100 दुसरा हिस्सा 1 2 3 4 1 2 3 4. चला 11 5 55 गुणिला 9 बराबर नमापाचे 45 5 हातच्याले 4 नमापाचे 45 आणि 4 49. यानी की त्या वस्तूची गोटूने ती किती रुपयास खरेदी केला तर गोटूने ती वस्तू 495 रुपयास काय केली खरेदी केली. सरळ सरळ सोडवायचं मार्क तुमचा जाणार नाही. चला बाबा समोरचा प्रश्न आला उद्याच्या परीक्षेत तर तुम्ही 100% असं सोडवा म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही. नाहीतर भाऊ तुझी सीट माझा दांडा हे वाट पाहतच आहे तुझा. पहा एक वस्तू 480 रुपयास विकल्यामुळे पहा 20% तोटा होतो तर 20% नफा मिळवण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती सांगितलेली आहे. म्हणजे 480 सोबत 20% तोटा म्हणजे 80 लिहिलं. 20% नफा मिळवण्यासाठी म्हणजे 120 साठी त्याला विक्री किंमत काय ठेवावं लागेल असा प्रश्न होता. 480 सोबत 120 गुणाकाराला ठेवले आणि संबंध जो आहे तो छेदाला टाकला. 0 0 कटलं 8 1 8 8 सकम 8 12 सकम किती रे 72 आणि हे 0 720 रुपये त्या वस्तूची काय असणार आहे विक्री किंमत असणार आहे. समजत असेल बाबा. चला समोरचा प्रश्न. एका फळ विक्रेत्याला 150 संत्री विकून 30 संत्र्याचा खरेदी किंमत पहा. एक फळ विक्रेत्याला 150 संत्री विकून 30 संत्र्याच्या खरेदी किमती एवढा नफा झाला. 30 संत्र्यात खरेदी एवढी नफा झाला तर त्याला किती टक्के नफा झाला असा प्रश्न दिसला की हा अंशामध्ये जशाच्या तसा लिहून ठेवायचा आणि विकलेली किंमत छेदाला टाकून द्यायची. गुणाकाराला 100 1 2 3 1 3 3 5 15 5 1 5 5 2 10 यानी की 20% त्याला काय होईल नफा होईल. म्हणजे 20% काय होईल त्याला नफा होईल. चला समोरचा प्रश्न. एक वस्तू 720 रुपयांना विकल्याने विक्रीच्या 1/9 तोटा झाला तर त्या व्यवहारात तोटा किती झाला असा प्रश्न आहे. तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला तुम्हाला सरळ सरळ सांगतो. 720 रुपये विकली ही किंमत म्हणजे 1/9 विक्रीच्या तोटा झाला म्हणजे 9 बराबर 9 1 9 9 8 72 म्हणजे 80 रुपये काय झाला भाऊ तोटा झाला. याचा अर्थ 720 रुपये विकलेली किंमत होती. जर आपण 80 मिळवले तर 800 रुपये ही काय असणार आहे खरेदी किंमत असणार आहे. आणि खरेदी किंमत तुम्ही छेदाला ठेवून घ्यायची आणि जो तोटा आहे तो अंशाला टाकून द्यायचा. गुणाकाराला 100 0 0 कटले 8 1 8 म्हणजे यानी की 10% शेकडा काय होईल त्या व्यवहारात तोटा होईल. किती 10% काय होईल तोटा होईल. चला तर मग समोरचा प्रश्न. एका वस्तूची विक्री किंमत खरेदीच्या निमपट आहे तर नफा अगर तोटा किती असा प्रश्न केला तुम्हाला. पहा विक्री किंमत आणि खरेदीच्या निमपट. आता आपण मांडलं इथे विक्री तुम्हाला सांगतो आणि इथं मांडणार आपण खरेदी. काय मांडलं खरेदी. पहा विक्री किंमत खरेदीच्या निमपट. ज्यावेळेस या दोन वस्तू विकल्या त्यावेळेस विक्री काय होईल रे कमी होईल म्हणजे निमपट आहे. खरेदीची निमपट म्हणजे अर्धी 2च्या अर्धी. त्या फरक मधले 1% काय झाला त्याला तोटा झाला. काय सॉरी नफा झाला म्हणजे विकली ना खरेदी म्हणजे तोटा झाला. म्हणजे छेदाला किती रे सॉरी खरेदी किंमत 2 गुणिकाराला 100 बराबर 2 1 2 2 5 10 यानी की 50% काय होईल त्याला नफा होईल. काय होईल नफा होईल. चला समोरचा प्रश्न.
एक विक्रेता खरेदी व विक्री यांचा प्रमाण या प्रमाणात व्यापार करतो तर त्याला शेकडा नफा किती? पहा, खरेदी आणि विक्री. पहा, हे खरेदी आणि विक्री ध्यानात घ्या. 4 यास 5 या दोन्हीची तुलना म्हणजे एकचा फरक आला. खरेदी किंमत तुम्हाला सांगितलं छेदाला टाकायचं नेहमी आणि गुणाकाराला शेकडा. 4 1 4 4 2 8 2 उरले 4 5 20 यानी की 25% काय होईल? त्याला शेकडा नफा होईल. चला समोरचा प्रश्न. 17 रुपयांना विकल्यामुळे एक वस्तू 17 रुपयांना विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 12 रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती? असा प्रश्न केला. 17 विकल्यानं 2 रुपये काय होईल? नफा होईल. म्हणजे 15 17 मधून 2 काढले बराबर किती? त्या वस्तूची आपल्याला मूळ किंमत भेटली का? आणि 12 रुपये जर ती वस्तू 12 रुपयाने विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती? 15 आणि 12 रुपयाने विकले याचा अर्थ तोटाच झाला. म्हणजे किती? 3चा. छेदाला किती रे? खरेदी किंमत 5 गुणिला 100 3 1 3 3 5 15 5 1 5 5 2 10 यानी की 20% का होईल? त्याला तोटा होईल. का होईल? 20% का होईल? तोटा होईल. चला समोरचा प्रश्न. एक वस्तू 60 रुपयाने विकली असता खरेदीच्या 1/5 नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत 60 रुपयाने विकली असता आणि विकली असता खरेदीच्या विक्रीच्या म्हणलं का आपण? खरेदीच्या म्हणलं म्हणजेच काय रे? सरळ सरळ सांगतो. 1 यास 5 मांडून घ्यायचं आणि नफा झाला म्हणल्याच्या नंतर याच्यात आपण काय केलं? बेरीज करून घेतली आणि 5 गुणिला 60 छेदाला 6 6 1 6 6 1 6 पहा बराबर किती रुपये? तर त्याची खरेदी किंमत 50 रुपये. किती असणार आहे? 50 रुपये. चला तर मग समोरचा प्रश्न. 15 रुपये प्रति किलोचे 10 किलोचे गहू 10 रुपये प्रति किलोच्या 5 किलो गव्हासोबत मिसळून ते गहू 20 रुपये प्रति किलोच्या भावाने विकल्यास मिळणारा नफा किती? असा प्रश्न होता. पहा, 15 रुपये प्रति किलोचे 10 किलो गहू घेतले. पहा, 15 रुपयाचे त्यानं 10 घेतले म्हणजे त्याला 150 रुपये दिले. किती रुपये? 150. नंतर 10 रुपये प्रति किलोचे 10 रुपये प्रति किलोचे 5 किलो घेतले म्हणजे नंतर 50 दिले. यानी एकत्र किती रुपये दिले? 200 रुपये दिले. किती दिले? आता सगळे एकत्र केले. 5 किलो एकत्र केला, 10 किलो एकत्र केला आणि 5 किलो एकत्र केला. हे 10 किलो एकत्र आणि 5 किलो एकत्र यानी की 15 किलो एकत्र केलं आणि त्याचा भाव 20 रुपयाने लावला म्हणजे बराबर किती? 15 2 30 यानी की 300 रुपये. मग नंतर विकला आणि हे खरेदी केला. मग याचा अर्थ तुम्हाला त्या व्यक्तीला 100 रुपये काय झाला? नफा झाला. काय झाला? 100 रुपये त्या व्यक्तीला नफा झाला. समजला असेल ना? चला समोरचा प्रश्न. क्रिटिकल प्रश्न येतो म्हणजे येतो. ध्यानात घ्या. सोडवायचं कसं? 30 रुपये डझन या भावाने 30 फाउंटन पेन खरेदी करून सर्व विकले. प्रत्येक पेन 3 रुपयास विकला असेल तर किती टक्के नफा झाला? असा प्रश्न तुम्हाला जर परीक्षेत आला तर काय करायचं? पहा, याच्यासोबत डझन आहे. पहा, 30 रुपयाच्या 12 वस्तू तर 30 फाउंटन पेनला किती रुपये मोजावे लागेल? 30 गुणिला 30 छेदाला किती? 12. चला 3 चुका 12 3 1 3 बे 2 4 बे 5 10 बे 1 बे याच्या निम्मे 15 15 5 75 रुपये त्याची काय असेल? खरेदी असेल. आता त्यांनी काय केलं? 30 पेन प्रत्येक पेन 3 रुपयाचा विकला यानी की 3 3 9 90 रुपये त्यानं काय केलं? विक्री केली आणि खरेदी केवढ्यात केली? 75 रुपये. याचा अर्थ 90 आणि 75 च्या तुलनेत 15 रुपये नफा झाला. तर खरेदी किंमत किती होती? 75 होती. गुणिला 100 15 1 15 15 5 75 5 1 5 5 2 10 त्याला 20% काय झालं बाबा? 20% त्याला काय होईल? नफा होईल. काय होईल? 20% नफा होईल. आणि हा प्रश्न कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचा. समोरचा प्रश्न हा कमेंट्स मध्ये तुम्ही मला सांगायचा त्याचं उत्तर काय असेल. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा नक्की फायदा होईल. चला पुन्हा भेटूया दुसऱ्या पार्ट मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.